हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सकाळची 8ची वेळ होती. आमच्याकडे सकाळी 8ला पाणी येतं, तर त्यावेळेस म्हटलं भांडी विसळून वगैरे सगळी एकत्र करण्यासाठी मी बाहेर सगळी काढून ठेवली होती सिंकमधून आणि ती करून घेतल्यानंतर पाणी भरून घेता येईल. किचन ओटासुद्धा क्लीन करायचं आहे. तर संध्याकाळी मावशी येतील की नाही माहिती नसतं, त्याच्यामुळं मग भांडी जी आहेत तर ती घासून नव्हती ठेवली रात्रीसुद्धा, कारण त्या 4-5 दिवसांसाठी गावी गेलेल्या पण अजून काही आलेल्या नाही आहेत. तर म्हटलं पटापट भांडी विसळून ठेवूया, पाणी आहे तर. पाणी आता हल्ली रोज सोडायला लागलेले आहेत, त्यामुळे जरा बरं वाटतं, कारण की जास्त स्टोअर करून ठेवावं लागत नाही. नाहीतर मग आम्हाला पिण्याचं पाणीसुद्धा जास्त स्टोअर करून ठेवायला लागतं. त्याचबरोबरीने वापरायचं पाणीसुद्धा ड्रम वगैरे सगळं भरून ठेवतो. तरीसुद्धा इन केस कधी असा प्रसंग येऊ शकतो की पाणी ते कधी दिवसाआड सोडतात आणि अचानक सांगतात की रोज सोडतील. त्यामुळं मग त्याच्या भरोशावर न बसता आम्ही पूर्ण पाणी जे आहे ते भरून ठेवतच असतो. तर ओटा वगैरे क्लीन करून घ्यायला घेतलं, तर सगळं आवरून घेतलं. आधी सिंकमध्ये सगळी भांडी विसळून वगैरे ठेवली पाण्याने स्वच्छ, आणि त्यानंतर शेगडी जी आहे तर ती क्लीन करून घेते. आधी भरपूर मी पाणी ओतत नाही की पहिले, तर मी शेगडी शक्यतो कापडानेच पुसून घ्यायचे. पण आज थोडीशी मला चिकट वाटत होते, म्हटलं मग घासून घेऊया चांगली, आणि पाणी पण होतं तर मग कामं जी आहे तर ती आटपायला जरा बरं वाटतं पाणी असेल तर नळाला. नाहीतर मग दिवस जो आहे तर तो पाणी नसेल तर मग ते काही एवढं कामं करायची पण इच्छा होत नाही, पाण्यातली कामं. तर हे जे माठ आहे तर तो बाहेरून पाझरत नाही ना, तर त्याच्यामुळे बाहेर असं थोडंसं फंगससारखं व्हाईट दिसत होतं. ते आधी धुवून काढलं, त्यानंतर मडकं वगैरे भरून घेतलं. आणि जो तांब्याचा हंडा आहे तो घासण्यासाठी काढला. आधी म्हटलं साबणाने घासूया, नंतर मी बघायला गेले तर पितांबरी संपलेली होती, ती थोडीशीच होती. आणि मग आता काय करायचं म्हणून मग आधी त्याला व्यवस्थित आपलं नॉर्मल भांड्याच्या साबणानेच घासून घेतला. थोडंसं जेवढी पितांबरी होती ती लावली, आणि त्यानंतर थोडी चिंच घेऊन मग जितका होईल तेवढा क्लीन केला. पितांबरी आणावी लागेल, त्याच्यानंतर मग त्याला मी चांगलं क्लीन करून ठेवलं. एकदम चमकतो तो जर त्याला छान करून घेतलं तर. मग पाणी वगैरे भरून घेतलं सगळं. प्यायचं पाणी भरून झालेलं, त्यानंतर ड्रममध्ये पाईप सोडला होता. आणि आता मग चहा करतो आहे, कारण की सकाळची सुरुवात ही आमची चहानेच होते. आई आणि मी, आम्ही दोघींनाही देखील चहा जो आहे तर तो प्रचंड आवडतो. म्हणजे चहा मी बऱ्याच वेळा नाही घेत, पण कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी होतोच. तर चहा जो आहे तो घेतला, आणि त्यानंतर सगळं आवरलं. रुद्रला आंघोळ वगैरे घालून झाल्यानंतर मी माझी दिनचर्या सुरू झाली. तो झोपला होता, त्या दरम्यान मी माझं जे पाठ आहे तो वाचून घेतला आणि देवाबत्ती वगैरे केली. तर आंघोळ जरी केली तरी प्रचंड गरम होते, त्यामुळं पहिल्यासारखं एवढं सकाळी पण प्रसन्नता वाटत नाही. छान तुळशीच्या इथे अगरबत्ती लावलेली होती, तर मस्त सुगंध वाटतो त्यावेळेस. आणि कमीत कमी हिरव्या झाडांना बघून तरी प्रसन्नता वाटते, कारण सध्या बाहेर प्रचंड गरमी आहे. त्यानंतर पहिले मशीन जी आहे ती लावून घेते, आणि मग त्यानंतर मी म्हटलं की भांडे घासून घेता येईल. पण गव्हाचं जे काही दळण आहे आत्ताच दळून आणलेलं होतं, म्हटलं आधी त्याचा डब्बा जो आहे तर तो घासून घेऊया, म्हणजे तो दुपारपर्यंत चांगला क्लीन वगैरे झाल्यानंतर म्हणजे सुकून जाईल. तर मी भांडे घासताना पण स्वतःसाठी जो आहे कोरा चहा ठेवला होता, कारण सकाळी जर चहा घेतला पण ना रुद्र शांतपणे पिऊ देत नाही, कारण की चहा घ्यायच्या टायमालाच त्याचं झालं असं की बाहेर घेऊन चल म्हणून, बाहेर त्याचं चालू राहतं. त्यामुळे मग थोडासा चहा ठेवला, आणि साईडला आधी डबा जो आहे तो घासून घेतला. चहा उकळत होता बाजूलाच, तोपर्यंत डबा वगैरे क्लीन झाला. ॲल्युमिनियमचा डबा आहे, तर तो वापरून काय होतं की पिठाचे काय कुठले डबे खराब होत जातात, तर त्यामुळं म्हटलं आता त्याला क्लीन करूया. थोडंसं पीठ होतं ते आपण चपात्या लाटायला वापरतो, त्या डब्यात काढून ठेवलं, आणि जरा निवांत चहा जो आहे तर तो घेतला, कारण संध्याकाळी तेच होतं, क्लासवरून आल्यावर उशिरा चहा घेतो तर तोही निवांतपणे घेता येत नाही. मग भांडे घासायच्या आधी म्हटलं एक साईडला कुकर होऊन जाईल, तर रुद्रासाठी सालवाली मुगाची डाळ आहे ती, आणि तांदूळ ह्याचा जो भात आहे तो लावला, आणि म्हटलं आधी तो शिजवून घेईल आणि नंतर मग मी त्याला फोडणी देईल. नंतर मी तुपामध्ये त्याला थोडंसं जिरे आणि लसूण वगैरे टाकून फोडणी दिली होती. तर तोपर्यंत म्हटलं की गॅस जो आहे तर तो चालू राहील, काहीतरी होत राहील, शिजत राहील. मग भांडे घासून घेतले. भांडे घासून झाल्यानंतर मग बाजूलाच मशीन चालू होती, तर कपडे जे आहेत तर ते ड्रायला टाकले आणि नंतर वाळत घातले. त्यानंतर स्वयंपाक करायला सुरुवात केली. तर पहिल्यांदा कणिक जे आहे ते मळून घेतलं, आणि भाजी काय करायची हाच विचार करत होते. दोन्ही वेळेला भाजी काय करायची हा खूप मोठा प्रश्न पडतो, आणि ज्याला करायचं असतं त्याला लवकर सुचत नाही. आणि मग कोणी विचारलं ना की काय स्वयंपाक केला आहे, काय भाजी केली, तर तेव्हा जास्त चिड येते की आधीच आपल्याला सुचत नसतं की काय बनवायचं. त्यात कोणी विचारलं तर मग ते काही उत्तर द्यावे हे कळत नाही.
तर भाज्या काढून घेतल्या, बऱ्याच थोड्या थोड्या भाज्या होत्या, म्हटलं मिक्स भाजीच करूया. आणि त्यांना थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून थोडंसं थोडा वेळ ठेवलेलं आणि तोपर्यंत भांडी लावून घेतली. भाज्या कटिंग करताना बटाटा सोलून घेतलं, पण ते मध्ये कट केलं तर ते पूर्ण काळं निघालं. मग पुन्हा दुसरं बटाटा घेतलं. तर ह्याच्यामध्ये बटाटो, शिमला मिरची, त्याच्यानंतर थोडेसं वांगे, फ्लावर हे सगळं घेतलं आणि कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर लसूण जो आहे तो ठेचून घेतला. आणि हे सगळं वापरणार आहे भाजीसाठी. त्याच्यात आधी जिरे मोहरीची फोडणी दिली, कांदा टाकला, लसूण वगैरे परतून घेतला चांगला, नंतर टोमॅटो वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर भाज्या ज्या आहेत तर ते टाकल्या आणि त्यांना चांगलं परतून घेतलं. ह्याच्यामध्ये मी थोडासा पावभाजी मसालासुद्धा टाकला आणि मीठ वगैरे घातलं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका टाकला शिजण्यासाठी, जास्त पाणी नाही ॲड केलं, थोडी कोरडीच भाजी करणार आहे म्हणून. आणि चपात्या करून घेतल्या. त्यानंतर रुद्राची मस्ती चालू होती. दुपारी पडदा लावून घेतला होता ना, भरपूर ऊन गरमी होती म्हणून पडदा वगैरे लावून घेतला, त्यामुळे काळोख वाटतोय. डोक्याला लागेल ते. कुठे गेला तुझा टेडी? रुद्रला आता चालायचं असतं आणि त्याचबरोबर बेडवरून उतरायचं आणि पुन्हा चढायचं, असा खेळ त्याचा सध्या चालू आहे. स्वतःला चालता येत नाही, पण भरपूर जी मस्ती जी आहे तर त्याची आता सुरू झालेली आहे. तर दुपारच्या वेळेत त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याचं बाकीचीच मस्ती सुरू होती. आजीचा मोबाईल वगैरे फेकत होता. तर अशाच प्रकारे मग जेवण वगैरे झालं की रुद्रला पहिले दुपारी झोपी लावतो, त्यानंतर मग आम्हाला क्लासला जायचं असतं. तर ही आमची दिनचर्या होती सकाळपासूनची. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. असेच ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.